सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। बीड जिल्हा तालुका परिसरामध्ये पावसाची जोरदार एंट्री सुरू झाली आहे। सोमवार आणि मंगळवार ह्याच भागांना आपण सगळ्यांना चांगला पाऊस होईल तर काही ठिकाणी समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज दिला होता आणि आज त्या बीड जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये तो पाऊस चालू झाला आहे। नांदूर घाट, पिट्टी घाट परिसरामध्ये वाहुणी पावसाची नोंद झाली आहे तर अशा अनेक भागांमध्ये पावसाला इथे सुरुवात झाली आहे। मोहोळ परिसरातल्याही काही गावखेड्यांना जोरदार पावसानं सुरुवात केली आहे तर अशा अनेक कमेंट आपल्याला ह्या व्हिडिओच्या खाली पाहायला मिळेल। लातूरकरांची प्रतीक्षा आज रात्री 11 वाजता म्हणजे आजच्या 27 जुलैला संध्याकाळी 11 वाजता अनेक भागांची होईल आणि यामधून सोडलेल्या भागांमध्ये सुद्धा यांना मंगळवारची पण तारीख दिली आहे। ह्या 2च दिवसामध्ये इथे अनेक भागांच्या जे पाऊस अपेक्षेपेक्षा त्यांना चांगलाच समाधानकारक मिळणार आहे। गरमीची लेवल्स पाहता आजपासून आणि कालच्या दिवसापासून अनेक भागांमध्ये पाण्याच्या थेंबाला चांगली वाढ मिळाली आहे आणि हा पाऊस दुपारपर्यंत अनेक भागांमध्ये डेव्हलप झाला नाही आहे, पण बऱ्याच भागांमध्ये 12 वाजल्यापासून तर काही ठिकाणी 1-2 वाजता तर काही ठिकाणी आता या व्हिडिओच्या क्षणाला तो वाढताना दिसतोय। बरं, आता रात्री बेरात्री हा पाऊस कुठपर्यंत मजल मारेल हे देखील पाहूयात। संध्याकाळच्या वेळेला परभणी जिल्हा, लातूर जिल्ह्याचे काही बहुतांश ठिकाणं मध्यरात्रीपर्यंत तर नांदेड जिल्ह्याच्या किनवट, माहूरसह अनेक भागांना जोर वाढवणार आहे आणि ह्या 2 दिवसामध्ये हे तिन्ही जिल्हे बऱ्यापैकी कव्हर होतील। इकडे पुणे, घाटमाथे, सांगली, नाशिक क्षेत्रातलाही जोर वाढणार आहे, पण नाशिकच्या घाटमाथ्यांचा पूर्वेकडील काही भागांना कमकुवत असेल, मंगळवारच्या सकाळपर्यंत रात्रीच्या वेळेला वाढेल, पण सध्या कोकणामध्ये आणि नाशिकच्या पश्चिमेकडील भागांना इथे चांगला जोर राहणार आहे। खानदेशातही अनेक भागांना सटकाऱ्यांची एंट्री झाली आणि याच सटकाऱ्यामध्ये हा पावसाचा जोर वाढलेला असणार आहे। इकडे पुसद, डिग्रजकडे देखील पावसाचा प्रभाव रात्री बेरात्री पडणार आहे। सध्या पुसदमध्ये अनेक ठिकाणी जोर वाढलेला आहे। हिंगोली जिल्ह्याला सुद्धा ह्या 2च दिवसात चांगला घेणार आहे। यवतमाळचा समावेश देखील यावेळी बरा आहे। सध्या हे जे काही दिवस चालू आहेत पावसाचे, हे जरी आपल्या 2 किलोमीटर 10 किलोमीटर अंदाज लांबून जातोय पाऊस, हाच पाऊस तुम्हाला सोडलेल्या भागांना देखील घेण्याचा प्रयत्न करतोय। असे बरेचसे भाग आहेत तिथे आजपर्यंत चांगला पाणी झालं नाही, तिथे कालपासून सुरुवात झाली, त्या देखील कमेंट्स आपल्याला पाहायला मिळतील। आता विदर्भाच्या बाबतीत बोलायचं झालं तर विदर्भामध्ये संध्याकाळी सुद्धा जोर वाढणार आहे। सध्या रिसोडच्या उत्तरेकडील भागांना, मेहकर परिसरातल्या काही भागांना आणि रात्री बेरात्री अकोल्यापर्यंत पावसाची मजल चांगली आहे। इथे चिखली, खामगाव, भोकरदनचे काही भाग देखील सोयगाव, पाचोरासह तो आज रात्री घेणार आहे कुठल्याही क्षणी आणि हा पाऊस नंतर रात्री नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा देखील कव्हर करणार आहे। खानदेशामध्ये अनेक ठिकाणी ठिकठिकाणी जसा पाऊस पडत असतो त्या पद्धतीने पडणार आहे आणि हे चित्र आजच्या सोमवारचं आहे। बरं, ठीक आहे, रात्री 12-1 वाजेपर्यंत कुठल्या भागांना चांगलं सक्रिय राहू शकतो तर मराठवाड्याचा विचार केला तर नांदेड जिल्हा, धर्माबाद परिसर, लोहा, कंधार, पालम पट्टासुद्धा आहे। माहूरगड हे देखील भाग आहेत आणि त्याचबरोबर जालना जिल्ह्यासह अनेक भागांना समाधान आहे। एकंदरीत मराठवाडा, विदर्भ ह्या 2 दिवसात सर्वदूर पावसाची नोंद होईल आणि खानदेश, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणची नोंद होईल, पण पाऊस सटकाऱ्यांचा 5 मिनिटं 15 मिनिटं पण शेतात काही ठिकाणी पाणीच असेल तर काही ठिकाणी समाधान व्यक्त करेल असाच असणार आहे। उद्याचा मंगळवार आपण थोडक्यात जाणून घेऊयात। उद्याच्या मंगळवारी हा दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सोलापूर, सांगलीसह बीड जिल्हा, परभणी जिल्हा यांना जवळपास काही भाग राहिले, अन्यथा 90 ते 95% व्याप्ती आहे। लातूरची प्रतीक्षा आज काही ठिकाणची म्हणण्यापेक्षा अर्धे भाग तर उद्या जवळपास सगळे भाग कव्हर होतील असा लातूरच्या भागांचा समावेश आहे। उद्याही रात्री 8 वाजेपर्यंत अनेक शेतकऱ्यांना वेटिंग करावी लागणार आहे। बीड जिल्हा आणि लातूर, परभणीसह जालन्याचा समावेश उद्या मंगळवारपर्यंत अनेक भागांचा आहे। त्याचबरोबर रात्री मध्यरात्री म्हणजे मेघगर्जनेची सुरुवात इथे पाहायला गेलं तर जळगाव जिल्हा, वाशिम, खानदेशमध्ये सुद्धा आहे, पण विदर्भातल्या वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात अकोला, अमरावतीसह या भागाचा समावेश जास्त आहे। धुळ्याचा नंबर याच्यामध्ये आहे। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर दमदार ते जोरदार हजेरीला देखील यामध्ये चांगल्या पद्धतीची सटकार इथे चालू होतील आणि सध्या इथलं चित्र जर पाहिलं आपण तर सध्या 20% 25% कव्हरेज चालू आहे, पण ह्या 2-3 दिवसामध्ये इथलं सगळं कव्हरेज पूर्ण होईल असा अंदाज आहे आणि घाटमाथ्या कोकणाला तर सांगायचीच गरज नाही। नाशिकसह अनेक भागांमध्ये दमदार हजेरी कायमच राहणार आहे।
महाराष्ट्रामध्ये असे काही 10-5 मॅसेज असे येतात आपल्या व्हिडिओजला की हा पाऊस 15 दिवसापासून आम्हाला परेशान करतोय, कधी उघडेल. तर त्या उघडीबाबत आता माझी उपयोग नाही आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये आता जवळपास जर पाहिलं तर हा पाऊस जो काल 26 पासून जोर धरलेला आहे, आज काही ठिकाणी उघडल्यासारखं वाटतं, पण तिथेही संध्याकाळी जोर धरणार आहे आणि उद्या तर चांगलाच आहे दुपारनंतर. तर अशा प्रकारे 4-5 दिवस म्हणजे 30 ते 31 तारखेपर्यंत कायम आहे. 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्टला उघडीप मिळेल दर्शिक बऱ्यापैकी, पण लगेच 3-4 ऑगस्टला ही वाढ होणार आहे. 8 ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस कायम आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, इतक्यात घाबरले जाऊ नका, हार मानू नका. असे बरेचसे व्हिडिओ पोहोचलेत, त्यांना ढेकळं पण विरघळले नव्हते, त्यांना चांदणभरी पाण्याची मजल मारली आणि अशाच पावसावर आपल्या ह्या 3 ते 4 दिवसात महाराष्ट्र सर्व सुखावला जाईल अशी शक्यता आपण मागील व्हिडिओमध्ये पण वर्तवलेली आहे. जवळपास राज्यातल्या पूर्ण भागाची कंडिशन सापडते आणि 1 ऑगस्टला आपला परतीच्या प्रवासाचा एक व्हिडिओ येतोय. या व्हिडिओमध्ये सगळे मुद्दे घेतले जाईल. तसं आता हा मुद्दा म्हटलोय तर आता लगेच परतीचे व्हिडिओ चालू होतील अनेक ठिकाणी, की असा राहील तसं राहील म्हणजे सोडून द्यायच्या गोळ्या. पण पूर्ण रिपोर्ट आपण जसा 5 मार्चला सांगितलं होतं की ह्यावर्षी सुपर एल-निनोचा फरक पडणार नाही. काही काही ठिकाणी तो पावसाचा फरक पडला पण सुपर एल-निनोचा नाही आहे. तो दरवर्षी 3 वर्षाला 4 वर्षाला त्या भागांना तो तसा परेशान करतोच. जो 2023लाही या भागांना केलं होतं, लातूर वगैरे भागांना. गेल्या वर्षी 2025लाही जुलै महिन्यामध्ये लातूरला परेशान केलं होतं, संगमनेर अकोलेला परेशान केलं होतं, पाऊसच पडत नव्हता. नंतर 26 तारखेपासून 27 तारखेपासून गेल्या वर्षी सुरुवात झाली आहे. अशाच प्रकारचा आपला जो काही रिपोर्ट आहे तो 1 ऑगस्ट किंवा 31 जुलैला आपण लॉन्च करूयात. परतीचा पाऊस नुकसानकारक आहे. ओढे नाले तर सोडा, धरणंसुद्धा ओव्हरफ्लो होणार आहे. जायकवाडी आजच मला वाटतं संध्याकाळपर्यंत काही 60-62 होते की काय, 65पर्यंतची मजल सांगितली आपण 2 ऑगस्टपर्यंत. ते आताच या 2-3 दिवसामध्ये 65 पार होईल आणि नक्कीच जायकवाडीचं धरणसुद्धा यंदा 100% ओव्हरफ्लो होणार आहे परतीच्या पावसापर्यंत. आणि आतापर्यंत ते जवळपास निम्म्याहूनही जास्त ते भरणार आहे. 50% तर झालंच ते कालच. आज 55-56चे रिपोर्ट येत आहेत त्याचे, पण लवकरच हे भाग देखील पूर्ण होतील. जय शिवराय, धन्यवाद.